नमस्कार. जर शरीरातल्या जुन्या हट्टी दुखण्याने हैराण झाला असाल तर आजचा हा भाग खास तुमच्यासाठी आहे. आपण काही पारंपरिक आयुर्वेदिक उपायांबद्दल बोलणार आहोत जे या दुखण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी खरंच मदत करू शकतात. अनेकदा असं होतं ना की सांधे, पाठ किंवा गुडघे वर्षानुवर्षे दुखत राहतात. आयुष्यात जणू नकोसं वाटायला लागतं. आणि आधुनिक उपचार त्यातून आराम मिळतो, पण तो तात्पुरताच असतो. आज आपण याच समस्येच्या मुळाशी जाणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी या वेदनेचं मूळ कारण काय आहे ते समजून घेऊ. मग दोन जबरदस्त उपाय बघूया, एक बाहेरून लावायला आणि एक आतून घ्यायला. यासोबतच जीवनशैलीतले काही महत्वाचे बदल आणि शेवटी या सगळ्यातून आपण काय शिकलो तेही पाहू. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. आयुर्वेदानुसार हे जुनं दुखणं नेमकं का होतं याचं कारण समजून घेऊया. तर आयुर्वेदानुसार या सगळ्या वेदनांमागचं एक मोठं कारण आहे वातदोष. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर शरीरातलं वायुतत्व जेव्हा बिघडतं तेव्हा वात वाढतो. आणि मग काय होतं? शरीरात कोरडेपणा, थाठरपणा येतो, सांध्यांमधून कडकड असा आवाज येऊ लागतो आणि मग सुरू होतात त्या तीव्र वेदना. आणि याला एक वैज्ञानिक कारणही आहे, ते म्हणजे कार्टिलेजची झीज. आता कार्टिलेज म्हणजे काय? तर आपल्या सांध्यांच्या मध्ये एक मऊ गादीसारखी गोष्ट असते. ती आपल्या शरीरासाठी एक नॅचरल शॉक ॲब्झॉर्बर सारखं काम करते, धक्के शोषून घेते. पण जसजसं वय वाढत जातं ही गादी झिजते आणि मग हाडं थेट एकमेकांवर घासायला लागतात आणि त्यातून असह्य वेदना सुरू होतात. ठीक आहे, कारणं तर कळली. आता उपायांकडे वळूया. आपला पहिला उपाय आहे एक खास तेल उपचार. हा उपाय बाहेरून काम करतो आणि दुखण्याला खोलवर आराम देतो. आणि यासाठी काय लागतं माहितीये? फक्त दोनच मुख्य गोष्टी. एक तर तिळाचं किंवा मोहरीचं तेल आणि दुसरं म्हणजे कापूर. दोन्ही अगदी सहज मिळतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तेल ठेवायला प्लास्टिकची बाटली नको, काचेचीच बाटली वापरा. आणि इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्हाला माहितीये, तेल हा शब्दच मुळात तीळ या शब्दावरून आलाय. यावरूनच तुम्ही विचार करू शकता की तिळाच्या तेलाचं आयुर्वेदातलं स्थान किती जुनं आणि महत्वाचं आहे. हे तेल बनवणं तर अगदीच सोप्पं आहे. कापराचे 2 छोटे खडे घ्या, त्याची एकदम बारीक पूड करा, त्यात मोठे तुकडे राहता कामा नयेत. मग ही पूड घ्यायची आणि तेलाच्या बाटलीत टाकायची. झाकण घट्ट लावून बाटली चांगली हलवायची. बस झालं तेल तयार. पण जितकं तेल बनवणं सोपं आहे तितकंच ते योग्य पद्धतीने वापरणंही महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची पायरी ती बाटली रोज साधारण 1 ते 1.5 तास उन्हात ठेवायची. याला म्हणतात तेल चार्ज करणं. आणि हे तेल लावायची उत्तम वेळ म्हणजे सकाळी किंवा दुपारी, कारण तेव्हा आपलं शरीर गरम असतं आणि रक्ताभिसरण पण चांगलं सुरू असतं. मग काय, हात एकमेकांवर घासून गरम करायचे आणि हलक्या हाताने दुखऱ्या भागावर मसाज करायचा. सल्ला हा झाला बाहेरून लावायचा उपाय. आता वळूया दुसऱ्या उपायाकडे. हा असा उपाय आहे जो शरीरात आतून काम करतो आणि वेदनांसोबत अशक्तपणाही घालवतो. आणि ह्या उपायामागे एक खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. हा उपाय कोणी सांगितलाय माहितीये? बीडमधल्या एका 80 वर्षांच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी. आणि विशेष म्हणजे ते स्वतः आजही सांधेदुखीपासून पूर्णपणे मुक्त आहेत. त्यांच्यात अजूनही कमालीची ताकद आणि उत्साह आहे. या पॉवर ड्रिंकसाठी लागणारे घटक तर आपल्या स्वयंपाकघरातच सापडतील. 1 ग्लास दूध, 3-4 काळे मिरे, आल्याचा एक छोटा तुकडा आणि 1 चमचा खडीसाखर. साधी साखर नको. हे पेय बनवण्याची पद्धतीही सोपी आहे. काळे मिरे आणि आलं कुटून किंवा खिसून दुधात घाला आणि मग दूध फक्त 5 मिनिट मंद आचेवर गरम करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, दूध खळखळ उकळवायचं नाहीये. फक्त त्या मसाल्यांचा अर्क दुधात उतरायला हवा. मग त्यात खडीसाखर घालून प्यायचं. आता हे प्यायचं कधी? तर याची एक खास वेळ आहे. दिवसातून फक्त एकदा, रात्री झोपण्याच्या साधारण अर्धा तास आधी. म्हणजे मग शरीर आरामात असताना त्याचा परिणाम खूप चांगला होतो. पण थांबा, इथे खूप महत्वाची सूचना आहे. ज्यांना डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर आहे किंवा ज्यांची आधीपासूनच काही औषधं सुरू आहेत, त्यांनी हा उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या. हे खूप गरजेचं आहे. हे उपाय तर झाले, पण खरं सांगायचं तर त्यांना योग्य आहाराची जोड मिळाली ना तरच त्यांचा खरा फायदा होतो. चला तर मग आहाराचे काही सोपे पण महत्वाचे नियम पाहूया.
आयुर्वेदानुसार काही पदार्थ वात दोष वाढवतात, म्हणून ते टाळलेलेच बरे. यात प्रामुख्याने येतात आंबट पदार्थ, जसं की लस्सी, दही, ताक, लोणी, खास करून रात्रीच्या वेळी. त्याचबरोबर तूर डाळ, राजमा, बटाटा आणि फ्लावर यांसारखे पचायला जड पदार्थही कमी खावे. आता हे का टाळायचं? यामागे एक साधं लॉजिक आहे. हे पदार्थ शरीरातला कोरडेपणा आणि सांध्यांमध्ये ताठरपणा वाढवतात. म्हणजे आपण एकीकडे उपाय करतोय आणि दुसरीकडे चुकीचं खाऊन त्याचा परिणाम कमी करतोय, असं व्हायला नको. चला, आता आपण या सगळ्या माहितीचं सार बघूया. या सगळ्यातून मिळणारा मुख्य संदेश काय आहे, त्यावर जरा लक्ष देऊया. थोडक्यात काय, तर वेदना कमी करण्यासाठी ही एक कंप्लीट योजना आहे. बाहेरून लावायला आपलं औषधी तेल, आतून ताकद देण्यासाठी ते पॉवर ड्रिंक आणि या दोन्ही उपायांना आधार देण्यासाठी आपला योग्य आहार, हा एक सर्वांगीण होलिस्टिक अप्रोच आहे. या सगळ्यातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती ही की हे पारंपरिक ज्ञान आपल्याला आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी सक्षम बनवतं. आपल्या आरोग्याची सूत्र आपल्याच हातात आहेत, ही ताकद आपल्याला या सोप्या उपायांमधून मिळते. तर मग हे ज्ञान तर आता आपल्याकडे आहे. खरी गरज आहे ती या ज्ञानाला कृतीत आणण्याची. या जुन्या पण अत्यंत प्रभावी तत्वांच्या मदतीने आपलं आरोग्य परत मिळवण्यासाठी पहिलं पाऊल उचलायला तयार आहात का?